सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदी प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम आता भरावी लागणार आहे. सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदी प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. 1 जूनपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय हा लागू होईल. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर प्लास्टिक बंदीचा निर्णय आता घेण्यात आला आहे. 1 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वन विभागाकडून सिंहगड किल्ल्यासाठी एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून गडाची माहिती, गडावर किती गर्दी आहे, घाटात वाहतूक कोंडी आहे याची माहिती आता दिली जाणार आहे. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. अमोल, काय अधिकची माहिती? अतिशय महत्त्वाचा निर्णय हा वन विभागाकडून घेण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंहगड किल्ल्यावर जे पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा इतर वस्तू असतील यांचा वापर होताना पाहायला मिळत होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा हा आढळून येत होता आणि त्यामुळे आता 1 जून पासून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिंहगड किल्ल्यावर जाताना कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू किंवा पाण्याची बॉटल आहे ते पर्यटकांना आता घेऊन जाता येणार नाहीये आणि किल्ल्यावर जर कुठल्या पर्यटकांकडे अशा वस्तू आढळल्या तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. दुसरीकडे सिंहगड किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये. त्यासाठी एक ॲप सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून सिंहगड किल्ल्यावर किती गर्दी आहे, किती पर्यटक आलेले आहेत, वाहनं किती आलेली आहेत याची सुद्धा आकडेवारी आहे ती प्रशासनाला कळणार आहे. त्यामुळे अतिशय 2 महत्त्वाचे निर्णय आहेत, ज्यामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय आहे सिंहगड किल्ल्यावरचा तो घेण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता 1 जून पासून केली जाणार आहे. जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.